नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 13 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 म्हणजेच मित्रांनो DFSLच्या मित्रांनो परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव आपण प्रश्न पाहत आहोत आपल्या रेग्युलरली लेक्चरमध्ये मित्रांनो, जे की उर्वरित दिवसांमध्ये आजपासून मित्रांनो परीक्षेला फक्त तब्बल 16 दिवस मित्रांनो शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण मित्रांनो या 16 दिवसांमध्ये होईल तेवढ्या मित्रांनो आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, जर तुमचा अभ्यासक्रम इनकम्प्लीट राहिला असेल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा कंप्लीट पहा. यामध्ये तुम्हाला सर्व काही या शेवटच्या दिवसांमध्ये शॉर्ट कोर्स मार्फत कोणत्या प्रकारे तुमचा अभ्यासक्रम कव्हर करू शकता हे संपूर्ण काही सांगण्यात आलेलं आहे. तसं मित्रांनो, जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून ते देखील व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केलेली आहे. तर पाहूया आपल्याच्या या भाग 13 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला: कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी गणले जाते किंवा म्हणले जाते? कोणत्या शहराला जे आहे जे की इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की बंगळुरू या शहराला जे आहे जे की भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 आपला पुढील: गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीचा उगम जे की झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आपला पुढील: कृष्णाजी केशव दामले या साहित्यिकांचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे? तर कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, केशवसूत असं जे आहे ते यांचं नाव आहे. किंवा परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जातो की केशवसूत हे असं जे आहे ते खालीलपैकी कोणाला म्हटलं जातं? तर त्यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले असं जे आहे यांचं पूर्ण नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4: सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे अस्तित्वात आहेत? तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर क, जे की 36 जिल्हे जे की सध्याला महाराष्ट्रात आहेत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 आपला: महाराष्ट्रात दर डॅश वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर क, 4 वर्षांनी. महाराष्ट्रात दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. आणि मित्रांनो, TCS द्वारे आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेण्यात आलेल्या आहेत त्यावर मित्रांनो जनगणना आणि लोकसंख्या व राज्यातील लोकनृत्य हे जे मित्रांनो अतिशय फिक्स प्रश्न आहेत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर याचा अभ्यास करणार असेल तर उर्वरित या आपल्या शेवटच्या 16 दिवसांमध्ये जर तुम्ही याचा एक वेळेस नजर फिरून जरी अभ्यास केला तर मित्रांनो परीक्षेमध्ये तुमचे जे मित्रांनो 4 मार्क फिक्स होणार आहेत. कारण का यावर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये 2 प्रश्न हे 100% येणार म्हणजे येणार मित्रांनो. आणि तसं मित्रांनो, जर तुम्हाला TCS पॅटर्न आधारित परीक्षेच्या या उर्वरित दिवसांमध्ये मित्रांनो समजा परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करायचा मित्रांनो, तुम्ही तो आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घेऊ शकता मित्रांनो. ज्यामध्ये आपण 16 दिवसांमध्ये परीक्षेच्या अंतिम दिवसांमधला मित्रांनो परिपूर्ण आपण शॉर्ट कोर्स आपण तयार करून ठेवला आहे, ज्यामध्ये टेस्ट सिरीज नोट्स मित्रांनो तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केला जाणार असेल, ज्याद्वारे तुमचा A to Z DFSLचा मित्रांनो अभ्यासक्रम जो की कव्हर होणारा असेल. ज्यामध्ये 10 टेस्ट सिरीज मार्फत मित्रांनो तुम्ही जे काही प्रश्नांचा सराव करू शकता. नोट्स मार्फत तुमचं मित्रांनो परिपूर्ण वाचन होईल. आणि मित्रांनो, जर तुमचा टेक्निकल सब्जेक्ट जो की स्कोरिंग सब्जेक्ट असतो तो देखील मित्रांनो तुम्हाला आपल्या टेक्निकलच्या MCQच्या प्रॅक्टिस मार्फत जे की एक्झॅक्टली तुम्हाला 100% परीक्षेमध्ये येऊ शकतात असे आपण क्वेश्चन त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आणि मित्रांनो, त्याच्या प्रॅक्टिस मार्फत परीक्षेमध्ये त्या रिलेटेड क्वेश्चन आल्यास तुम्ही अचूक पद्धतीने मित्रांनो उत्तर निवडू शकता. जर तुम्हाला ते परिपूर्ण संपूर्ण काही हवं असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सरशी लिंक दिली आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही अवघ्या 5 मिनिटांमध्ये मिळवून घ्या मित्रांनो. आणि सिरियसली व चांगल्या पद्धतीने या शेवटच्या दिवसांमध्ये लागा तयारला मित्रांनो. जरी अभ्यास तुमचा अपूर्ण असेल तरी मित्रांनो त्याद्वारे तुमचा अभ्यास हा पूर्ण होणारा असेल आणि अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे ते नक्की मिळवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आपला असा आहे पुढचा: चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 7 असा आहे पुढील: खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? पश्चिम वाहिनी नदी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की तापी ही जी नदी आहे जी की पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यानंतरचा 8वा प्रश्न आपला: सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की पंडित मदन मोहन मालवीय यांनी जे आहे जे की लोकप्रिय केलेलं आहे. त्यानंतरचा 9वा प्रश्न आपला: आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 2 ऑक्टोबर हा जो दिवस आहे जो की आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10 आपला: संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की मोजारी या ठिकाणी जे आहे, जे की मोजरी या ठिकाणी संत तुकडोजी महाराज यांचा जो आहे गुरुकुंज आश्रम आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 11वा असा आहे, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास म्हटले जाते किंवा ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लोकमान्य टिळक यांना जे आहे, जे की म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 12वा आपला, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की दिल्ली या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला करंट अफेअर्स रिलेटेड क्वेश्चन्स म्हटल्यास जे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आता स्पेशली त्यांचा देखील एक फ्लॅग रिलीज केलेला आहे, जे की त्याचं देखील आता समारोपण केलेलं आहे, जो की आता स्पेशली सर्वोच्च न्यायालयासाठी त्यांचा फ्लॅग असणार आहे, ज्यामध्ये त्याचा रंग जो आहे मित्रांनो निळा आहे आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाचं चिन्ह व त्यासोबतच संविधानाचं चिन्ह कोरण्यात आलेलं आहे, जे की एक सर्वात महत्त्वाचा लेटेस्ट व घडामोडी आधारित मित्रांनो हा प्रश्न आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 13वा पुढील प्रश्न, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की ग्रामसेवक हा ठेवत असतो. त्यानंतरचा 14वा प्रश्न आपला, तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम कोणता? तर प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं उत्तर होईल जे की ऑप्शन नंबर ब, जे की कोण या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15वा असा आहे, कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की ब, विष्णू वामन शिरवाडकर यांचं कुसुमाग्रज हे टोपण नाव आहे, जसं की आपण वरील प्रश्न पाहिला होता. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16 आपला, कोणता शब्द हा द्विगु समास दर्शवतो? द्विगु समास म्हटलेला आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पंचपाळे हा जो शब्द आहे, जो की द्विगु समास हा तुम्हाला दर्शवतो. तर आपल्या चॅनलवरती मित्रांनो समास आधारित स्पेशली व्हिडिओ उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपण ए टू झेड मित्रांनो आपण समास कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला समासाचा अभ्यास परिपूर्ण करायचा असेल तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या, त्यामध्ये आपण संपूर्ण काही माहिती मिळवलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आपला, कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा कर्कशचा. तर याचा कर्कशचा विरुद्ध शब्द काय होईल? तर त्याचा होईल मधुर असा होणारा असेल. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर थोडक्यामध्ये होणारा असेल. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होईल. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप 17 क्वेश्चन होते, जे की आपण भाग 13 मध्ये पाहिलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना उर्वरित दिवसांमध्ये या टीसीएस पॅटर्न आधारित सर्व काही अभ्यासक्रम त्यांना मन लावून पूर्ण करायचा असेल, त्यांनी आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून मिळून सर्व काही मिळून घ्या, ज्याद्वारे तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स मिळून टेक्निकल एमसीक्यू बँक सर्व काही मिळणार असेल. तर तुम्ही त्याचा अभ्यास प्रॉपरली केला तर 100% तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो यश मिळू शकतं. तर भेटा व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन अपडेट सोबत, नवीन काय माहिती सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.